बघा आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये थेरम बघितले होते दोन. कोणकोणते? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 वरचे. मग आता त्याचे रिमार्क्स पाहिले होते. पहिला काय होता? जर इक्वेशन आपलं ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0 असेल तर इफ h² मायनस ab ग्रेटर दॅन 0 असेल तर याच्यापासून ज्या दोन लाईन्स मिळणार आहेत त्या कशा असतात? डिस्टिंक्ट. इफ h² मायनस ab इज इक्वल टू 0 असेल तर या इक्वेशन पासून ज्या दोन लाईन्स मिळणार आहेत त्या कशा असतात? कोइन्साइड्स असतात. तिसरं काय होता? इफ h² मायनस ab लेस दॅन 0 देन दिस इक्वेशन डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. मग आता नंतर बघा आपण काय बघितलं होतं? ऑक्झिलरी इक्वेशन. याचं ऑक्झिलरी इक्वेशन आपलं काय आहे? bm² प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. आणखी एक पॉइंट राहून गेला तो कोणता? दी सम ऑफ दिस. जर इक्वेशन हे दिलं असेल तर सम स्लोप्सची m1 प्लस m2 काय ते मायनस 2h अपॉन a आणि प्रोडक्ट काय तो m1 इंटू m2 इज इक्वल टू a अपॉन b. मग आता त्यांचे एक्झाम्पल्स बघणार आहे आपण. पहिला क्वेश्चन काय आहे बघा? फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय द फॉलोइंग इक्वेशन्स. मग पहिले इक्वेशन आहे बघा 5x² मायनस 8xy प्लस 3y² इज इक्वल टू 0. आता दिलेले इक्वेशन याचं आपण सोल्युशन बघणार आहे. इक्वेशन आहे 5x² मायनस 8xy प्लस 3y² इज इक्वल टू 0. आता हे होमोजिनियस इक्वेशन आहे डिग्री 2. मग याच्यापासून दोन लाईन्स आपल्याला मिळणार आहेत. ह्या दोन लाईन्स आपल्याला जे कंबाइंड इक्वेशन काढायचं आहे त्या लाईन्सला कशा आहेत? परपेंडिक्युलर आहेत. मग आपल्याला रिमार्क काय माहिती आहे? जर दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर त्या दोन लाईनच्या स्लोप्सचा प्रोडक्ट काय तो -1. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण याच्यापासून दोन आपण सेपरेट लाईन्स मिळवल्या पाहिजेत. मग सेपरेट लाईन्स मिळवण्यासाठी आपण काय करू शकतोय बघा? हे एक क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं माहितीच आहे. 5 इंटू 3 काय होत आहे? 15. 15 चे डिवाइड करणार आहे 5 इंटू 3 मायनस 5 मायनस 3 ऍडिशन काय होणार आहे? -8 आणि या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन काय होईल? +15. मग हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतोय? 5x² मायनस 5xy मायनस 3xy प्लस 3y² इज इक्वल टू 0. बघा आपण 8xy चे फोड कशी केली आहे? -5xy मायनस 3xy. मग आता याच्यातून काय कॉमन काढू शकतोय आपण? 5x ब्रॅकेटमध्ये राहणार आहे x मायनस y. लास्टच्या दोन टर्म्स मधून आपण काय कॉमन काढू शकतोय? -3y ब्रॅकेटमध्ये काय राहील? x मायनस y इज इक्वल टू 0. x मायनस y हा ब्रॅकेट कॉमन आहे तो कॉमन काढूया. x मायनस y दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहील? मग 5x मायनस 3y इज इक्वल टू 0. मग यात सेपरेट इक्वेशन्स आपल्याला काय मिळतील? x मायनस y इज इक्वल टू 0 अँड सेकंड इक्वेशन काय मिळेल बघा? 5x मायनस 3y इज इक्वल टू 0. जर जनरल लाईन्स असतील तर त्यांचे स्लोप्स आपल्याला कसे काढायचे माहितीच आहेत. देअरफॉर स्लोप ऑफ द लाईन x मायनस y इज इक्वल टू 0 इज फॉर्म्युला काय आहे? m इज इक्वल टू मायनस a अपॉन b. काय येईल मग? -1 अपॉन -1 विच इज इक्वल टू +1. मग आता आपल्याला रिक्वायर्ड आहे ती लाईन आणि ही फर्स्ट लाईन. या दोन लाईन्स एकमेकांना कशा आहेत?
परपेंडिक्युलर आहेत, मग या दोन लाईनच्या स्लोपचा प्रोडक्ट काय येणार आहे -1. मग आपल्याला रिक्वायर्ड लाईन जे हवे आहे त्याचा फर्स्ट आपण कन्सिडर करूया स्लोप m1. देअरफॉर m1 काय येईल मायनस इंटू याचा रेसिप्रोकल मायनस इंटू -1/1 काय होईल -1. देअरफॉर फर्स्ट लाईनचा स्लोप आपला काय येणार आहे -1. आता आपण सेकंड लाईनचा स्लोप पडूया. स्लोप ऑफ अ लाईन 5x minus 3y is equal to 0 is, इथं सुद्धा फॉर्म्युला काय आहे, m is equal to -a/b. काय होईल बघा मग -5 डिवायडेड बाय -3 विच इज इक्वल टू 5/3. आता ही सुद्धा लाईन रिक्वायर्ड सेकंड लाईनची कशी आहे परपेंडिक्युलर आहे, मग याचा रेसिप्रोकल काय येईल 3/5 ला मायनसनी मल्टिप्लाय केले तर काय होईल -3/5. देअरफॉर सपोज आपण m2 हा रिक्वायर्ड सेकंड लाईनचा स्लोप कन्सिडर केला तर तो काय येईल -3/5. आता आपल्याला रिक्वायर्ड कशाचं इक्वेशन हवंय तर कंबाइंड इक्वेशन पासिंग थ्रू दी ओरिजिन. जर लाईन पासिंग थ्रू दी ओरिजिन असेल तर तिथं कॉन्स्टंट टर्म येत नाही. मग पहिलं इक्वेशन काय होईल y इज इक्वल टू m1x अँड y इज इक्वल टू m2x. स्लोप आपल्याला माहितीच आहे y इज इक्वल टू m1 काय आहे -1 इंटू x अँड सेकंड काय होईल बघा y इज इक्वल टू -3/5 इंटू x. मग आता हे इकडे -x आहे, इकडे आल्यानंतर काय होईल प्लस. मग हे इक्वेशन काय होणार आहे x प्लस y इज इक्वल टू 0 अँड आता इथं बघा हे 5 इकडे डिवाइडला आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल मल्टिप्लाय. 5 इंटू y काय होणार 5y इज इक्वल टू इकडे काय राहील -3x. हेच जर आपण लेफ्टला घेतल्यानंतर इक्वेशन काय होणार आहे 3x प्लस 5y इज इक्वल टू 0. ही दोन इक्वेशन्स मिळाली. आता याचा आपल्याला काय हवंय कंबाइंड इक्वेशन घ्यायचंय. कंबाइंड इक्वेशन म्हणजेच काय करायचंय त्या दोन लाईनचा प्रोडक्ट घ्यायचा. काय होईल बघा मग देअरफॉर कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स इज x प्लस y इंटू 3x प्लस 5y इज इक्वल टू 0. दोन्ही ब्रॅकेट मल्टिप्लाय करणार आहे. काय होईल मल्टिप्लाय केल्यानंतर 3x² प्लस 5xy प्लस 3xy प्लस 5y² इज इक्वल टू 0. बघा हेच इक्वेशन काय होईल मग 3x² प्लस 5xy प्लस 3xy किती होणार आहे 8xy प्लस 5y² is equal to 0, which is required combined equation of lines passing through the origin. आता दुसरे इक्वेशन बघा आहे याच्यातलंच 5x² प्लस 2xy मायनस 3y² इज इक्वल टू 0. हे सुद्धा आपण याच पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे. सॉल्व्ह करण्यासाठी पहिल्यांदा काय केलं पाहिजे बघा इक्वेशन लिहून घेऊया आपण 5x² प्लस 2xy मायनस 3y² इज इक्वल टू 0. याचे सुद्धा आपण फॅक्टर्स पडणार आहे 5 इंटू -3 काय होईल -15. आता -15 एक्सप्लिसिट करू शकतोय कसं आपण 5 इंटू 3 पण आपल्याला काय हवंय +2. मग +5 -3 काय होईल या दोन्हींची जर ऍडिशन सबट्रॅक्शन घेतली तर 2 येणार आहे आणि या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय होईल -15. मग हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतोय 5x² प्लस 5xy मायनस 3xy मायनस 3y² इज इक्वल टू 0. बघा आपण 2xy च्या ऐवजी फक्त काय लिहिले 5xy मायनस 3xy.
मग हे इक्वेशन पहिल्या दोन टर्म मधून आपण काय कॉमन काढू शकतोय 5x ब्रॅकेटमध्ये राहणार x प्लस वाय. लास्टच्या दोन टर्म्स मधून आपण -3y बाहेर काढू शकतोय ब्रॅकेटमध्ये राहणार x प्लस वाय इज इक्वल टू 0. मग हेच इक्वेशन काय होईल x प्लस वाय इंटू 5x minus 3y is equal to 0. Therefore, the separate equations are x plus y is equal to 0 and 5x minus 3y is equal to 0. आता ह्याच्या दोन सेपरेट लाईन्स मिळालेल्या आहेत त्या आपण जे कंबाईन इक्वेशन काढणार आहे त्या दोन लाईन्सशी कशा आहेत परपेंडिक्युलर. मग पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये आपण जसं पाहिलं आहे जर दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर त्या दोन लाईनच्या स्लोपचा प्रोडक्ट काय तो -1. मग ह्या दोन लाईनचा पहिल्यांदा आपण स्लोप काढून घेऊया. स्लोप ऑफ लाईन x प्लस वाय इज इक्वल टू 0 इज m काय येणार -a/b. m इज इक्वल टू -1/1 काय येईल -1. मग आता रिक्वायर्ड लाईनचा पहिला स्लोप आपण कन्सिडर करूया m1 आणि ह्या लाईनचा स्लोप यांचा प्रोडक्ट काय येणार आहे -1. मग या दोन्हींचा रेसिप्रोकल काय येईल -1/-1 विच इज +1. आता दुसरी लाईन काय आहे बघा 5x - 3y इज इक्वल टू 0. या लाईनचा स्लोप काय येणार आहे बघा m इज इक्वल टू -5 डिवाइडेड बाय -3 विच इज इक्वल टू 5/3. आता ही लाईन आणि रिक्वायर्ड असणारी सेकंड लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. मग रिक्वायर्ड सेकंड लाईनचा आपण स्लोप कन्सिडर करूया m2. मग काय होईल बघा विच इज इक्वल टू -3/5. या लाईनचा रेसिप्रोकल या स्लोपचा रेसिप्रोकल येईल 3/5 ला मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल -3/5. आता आपल्याला कंबाईन इक्वेशन हवं आहे. त्या दोन्ही लाईन्स कशा आहेत पासिंग थ्रू दी ओरिजिन आहेत. पहिली लाईन काय होणार रिक्वायर्ड फर्स्ट लाईन इज y इज इक्वल टू m1x अँड रिक्वायर्ड सेकंड लाईन इज y इज इक्वल टू m2x. बघा मग y इज इक्वल टू पहिलं काय येईल y इज इक्वल टू +x अँड सेकंड काय येईल y इज इक्वल टू -3/5 इंटू x. आता हे इकडे पॉझिटिव्ह आहे इकडे आल्यानंतर निगेटिव्ह होईल. रिअरेंज केल्यानंतर इक्वेशन काय होणार x - y इज इक्वल टू 0 अँड आता इथं 5 डिवाइडला आहे लेफ्टला गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल y इंटू 5y इज इक्वल टू -3x. हे जर आपण लेफ्टला घेतलं तर इक्वेशन काय होईल 3x + 5y इज इक्वल टू 0. ह्या दोन लाईन्स सेपरेट मिळाल्या. आता याचं कंबाईन इक्वेशन काय होईल बघा x - y इंटू 3x + 5y इज इक्वल टू 0. आता या ब्रॅकेटनी त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. काय होईल मग 3x² + 5xy -3xy -5y² इज इक्वल टू 0. बघा इक्वेशन काय होईल मग 3x² + 2xy -5y² इज इक्वल टू 0. या दोन्हींचे ऍडिशन +5xy -3xy काय झालं +2xy. म्हणजेच आपल्याला रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन काय मिळालं 3x² + 2xy -5y² इज इक्वल टू 0. आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. बघा सेकंड क्वेश्चन आहे फाइंड k if the sum of the slopes of the lines represented by x² + kxy - 3y² is equal to 0 is twice their product. बघा गिव्हन कंबाइंड इक्वेशन काय आहे आपलं x² + kxy - 3y² is equal to 0. आता आपलं होमोजेनियस इक्वेशन काय आहे ax² + 2hxy + by² is equal to
0. मग जर ही दोन कंबाईंड इक्वेशन कंपेअर केली तर a ची व्हॅल्यू काय होणार आहे 1, 2h ची व्हॅल्यू काय होणार आहे k आणि b ची व्हॅल्यू काय होणार आहे -3. आता स्लोपचा प्रोडक्ट आपल्याला माहितीच आहे m1 प्लस m2 फॉर्म्युला काय आहे -2h/b अँड स्लोपचा प्रोडक्ट m1 into m2 is equal to a/b. मग जर या इक्वेशनचे अबोव व्हॅल्यूज जर पुट केल्या तर m1 प्लस m2 काय येणार आहे -k/-3 अँड प्रोडक्ट काय येईल बघा m1 into m2 is equal to 1/-3. इथं काय होणार आहे मग m1 प्लस m2 is equal to k divided by 3 and m1 into m2 is equal to -1/3. Therefore, by the given condition, आता condition काय आहे बघा the sum of the slopes is twice their product. मग given required condition नुसार सम घेऊया स्लोपची m1 प्लस m2 is equal to twice their product म्हणजेच काय ना 2 into m1 m2. मग आपल्याला स्लोपचे सम माहिती आहे प्रोडक्ट माहिती आहे काय होणार बघा मग k/3 is equal to 2 into -1/3. दोन्ही साईडला 3 कॉमन आहे डिवाइडला जाणार आहे काय राहणार मग लेफ्ट साईडला k is equal to 2 into -1 -2 which is required value k is equal to -2. आता आपण आणखीन एक एक्झाम्पल बघणार आहे याचंच बघा पुढचं एक्झाम्पल आहे फाइंड k if slopes of lines represent by 3x² plus kxy minus y² is equal to 0 is differ by 4. आता differ by 4 म्हणजेच काय होणार आहे त्या स्लोपचे डिफरन्स किती येणार आहे 4. मग गिव्हन पहिलं एक्झाम्पल आपण लिहून घेऊया इक्वेशन लिहून घेऊया 3x² plus kxy minus y² is equal to 0. हेच इक्वेशन आपण कंपेअर कशाशी करणार आहे ax² plus 2hxy plus by² is equal to 0. Therefore, a is equal to 3, 2h is equal to k, b is equal to -1. आता आपल्याला काय माहितीये बघा स्लोपची सम माहितीये लिहून घेऊया m1 प्लस m2 is equal to -2h/b and स्लोपचा प्रोडक्ट m1 into m2 is equal to a/b. स्लोपची सम काय येणार बघा -k/-1. m1 into m2 काय येणार a किती आहे 1/-1. Therefore, m1 plus m2 is equal to -k/-1 काय होणार प्लस k and m1 into m2 is equal to -1. आता गिव्हन कंडिशन काय आहे डिफर बाय 4 म्हणजेच काय ना स्लोपचा डिफरन्स m1 -m2 is equal to 4. आता m1 -m2 चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे का नाहीये मग काय करणार दोन्ही साइडचा स्क्वेअर करून घेणार m1 -m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर. आता हेच आपण कसं लिहू शकतोय बघा m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर -4 टाइम्स m1 m2 इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर काय होणार आहे 16. आता m1 प्लस m2 आपल्याला माहितीच आहे काय आहे k स्क्वेअर -4 टाइम्स m1 m2 किती आहे -1 -4 into -1 is equal to 16. Therefore k square plus काय होणार 4 is equal to 16. सो इथं a3 बघा a ची व्हॅल्यू 3 आहे त्यामुळे इथं चुकून काय झालं होतं 1. m1 into m2 काय होणार आहे -3. मग इथं काय होईल फक्त -3
इज इक्वल टू 16 मायनस 4 इंटू मायनस 3 काय होणार आहे प्लस 12 इज इक्वल टू 16. हा प्लस 12 आहे इकडे गेल्यानंतर मायनस 12 होणार आहे. therefore k square is equal to 16 minus 12 which is equal to 4. k square is equal to 4. therefore k is equal to दोन्ही साइडचं रूट काढल्यानंतर काय होणार प्लस मायनस 2 which is required value of k काय आली प्लस मायनस 2.